नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात प्रमोद कुलकर्णी लिखित कथा. ही कुलकर्णी सरांची 57वी कथा, त्यांनी लिहिलेली कथा आहे. कथेचं नाव आहे तिन्ही सांजा. बाई आजी, आम्ही येऊ का? अशी साद वाड्यातल्या बालगोपाळांनी घातली. ती 5-6 लहान मुलं आत आली. सांजवेळ होती. बाई आजी देवघरासमोर बसून दिवा लावत होती. बाई आजीनी हो म्हटलं आणि मुलं बाई आजीला कोंडाळं करून बसली. बाई आजीनी शुभंकरोती म्हणणं चालू केलं. मुलं पण पाठीमागून म्हणत होती. थोडे पाढे, अक्षर ओळख, हा असा शिरस्ता नेहमी चालू असतो. सगळं म्हणून झाल्यावर बाई आजींनी सर्वांना खोबऱ्याची वडी दिली. सगळी बाल गोपाळ मंडळी उड्या मारत मारत घरी निघून गेली. गावामध्ये एका वाड्यात बाई आजी आणि तात्या राहत होते. तात्या राजापूरला शिक्षक होते. ते रिटायर्ड झाल्यानंतर सांगलीला आले, पण त्यांच्या चुलत घराण्याने त्यांना थारा दिला नाही. परंतु ते त्याच सांगलीजवळच्या गावात आले. तिथे त्यांचा विद्यार्थी राजेश यांनी त्यांना आपल्या वाड्यातल्या 2 खोल्या दिल्या. तात्या आणि बाई आजींचा संसार बऱ्यापैकी चालू होता. त्यांना अपत्य नव्हतं, पण ते दोघेही ते दुःख आठवणीत घालवत नसत. त्यांना पेन्शन होती म्हणून तशी काही अडचणही नव्हती. राजेशही त्यांना अधूनमधून मदत करत होता. पण नियतीला त्या दोघांचं सुख काही बघवलं नाही आणि तात्यांचं वयाच्या 70व्या वर्षी अल्पशा आजारानं दुःखद निधन झालं. बाई आजी एकट्याच राहिल्या. परंतु वाड्याचे मालक राजेश आणि वाड्यातले इतर 3 बिऱ्हाडकरू या सगळ्यांनी बाई आजींना आधार दिला. कितीही कोणीही दिलासा दिला तरी सांजवेळ खायला उठते. ती वेळ आली की बाई आजींचा जीव कासावीस होतो. त्यांचा ऊर भरून येतो. डोळ्यांची आसवं हारत नव्हती, पण दिवस तर ढकलायला लागतो. तात्यांची पेन्शन बाई आजींच्या नावावर झाली. त्यासाठी राजेशनी त्यांना मदतही केली. बाई आजींचंही वय झालं होतं. त्यांना पाहिजे तेवढे पैसे बँकेतनं नेहमी काढत असत. रमेशची मुलगी प्राजक्ता नुकतीच 18 वर्षांची झाली. तिला बाई आजींचा लळा होता. ती सकाळी आली आणि बाई आजीला म्हणाली, आजी, आपल्याला देशपांडे आजींच्या नातीच्या बारशाला जायचंय, तुला पण बोलवलंय. बाई आजी म्हणाल्या, अगं मला आधी नाही का सांगायचं? आता मी बाळ लेणी कशी आणणार, कधी आणणार ग? तेव्हा प्राजक्तानी तिला युक्ती सांगितली, तू एक सप्रेम भेट म्हणून आहेराचं पाकिट दे की त्यांना, तुला हवी ती रक्कम घाल पाकिटात. बाई आजींनी दुजोरा दिला. बाई आजींना पूर्वीचा एक प्रसंग आठवला. त्यावेळी तात्या त्यांना म्हणाले होते, बयो तू डोहाळ जेवणाला जातीयस, पण मागे मागे राहा. मागे मागे राहा, सगळा कार्यक्रम बघ, नाहीतर टोमणे मारणाऱ्या बायका तुला वाटेल ते बोलतील आणि मग ते तुला सहन होणार नाही. बाई आजी आत्ताही विचारात पडल्या होत्या. संध्याकाळी प्राजक्ता आणि तिची आई आणि त्याचप्रमाणे बाई आजी देशपांडे आजींकडे नातीच्या बारशाला गेल्या. देशपांडे कुटुंबियांनी बाई आजींना मान दिला. त्यांनाच विचारलं, नातीचं नाव काय ठेवायचं? बाई आजी हसल्या आणि म्हणाल्या, जन्मतिथीने काय अक्षर आलंय? देशपांडे आजी म्हणाल्या, क अक्षर आलंय. बाई आजींनी नाव सुचवलं, काव्या. हे नाव सगळ्यांना आवडलं आणि तेच नाव ठेवलं. बाई आजी जुन्या आठवणीत रममाण झाल्या. त्यांना तात्या राजापूरला शाळेत नोकरीत असताना काही किस्से घडले होते, ते किस्से आठवले. त्यावेळी ते ज्यांच्या वाड्यात राहत होते त्या वाड्याचे मालक माधव दामले यांची मुलगी वासंती नेहमी बाई आजींकडे यायची. ती पदवीधर होऊन वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदतही करत होती. तिचं शेजारच्या गावात राहणाऱ्या संजय भागवत या मुलावर प्रेम बसलं, पण हे ती घरी काही सांगू शकत नव्हती किंवा सांगतही नव्हती. ते तिने बाई आजींना सांगितलं. बाई आजी तिला म्हणाल्या, हे बघ, त्याला मला भेटायला सांग, म्हणजे मी त्याच्याशी बोलते. बरं, तुला त्याच्याबद्दल आणखीन काही माहिती आहे का? ती म्हणाली, तो पदवीधर आहे आणि ग्रामीण बँकेत नोकरीला आहे. तो एकटाच आहे, त्याला आई नाही, पण वडील आहेत त्याचे, आणि वडील तहसीलदार ऑफिसमध्ये वेंडरचं काम करतात. बाई आजी म्हणाल्या,
मग त्याला एक दिवशी संध्याकाळी गावातल्या रामाच्या देवळात बोलवून घे. 2 दिवसांनी सुट्टीच्या दिवशी वासंती संजयला घेऊन रामाच्या देवळात आली. बाई आजी आलेल्याच होत्या. बाई आजींनी बरीच माहिती काढली होती. या मुलाला स्वतःचं घर नाही, गावात कुठे शेतजमीन नाही, वडिलांचा व्यवसाय चालला तर चालला, आणि त्यातून त्या ग्रामीण बँकेचा काही भरवसा नाही. कर्ज घेणाऱ्यांनी बँकेत हप्ते भरले नाहीत तर बँक कधीही बंद पडू शकते. आजींनी संजयला जायला सांगितलं. बाई आजी तात्यांना म्हणाला, हे बघा, ते अवधूत दामले म्हणून आहेत ना, ते या संजयचे वडील. त्यांची चौकशी करा. अहो, आपल्या वासंतीचं त्या संजयवर प्रेम आहे. तात्यांनी चौकशी केली आणि सांगितलं, हे बघ, तो स्त्री लंपट आहे, आपल्या मुलीचं वाटोळं होईल. बाईंनी वासंतीला बोलवलं, वेगळ्या पद्धतीनं सांगितलं की तू या मुलाशी लग्न करू नकोस, पस्तावशील. बाई आजींनी समजून सांगितल्यानंतर तिने त्याचा नाद सोडला. त्यांनी त्या मुलीला कॉन्टॅक्ट केला तर तिने त्याला स्पष्टपणे सांगितलं की माझे आईवडील माझ्यासाठी स्थळं बघतायत, त्यामुळे तू माझा विचार सोडून दे. तो मुलगा एकदम खमक्या निघाला. त्यांनी बाई आजींना देवळात जाऊन जाब विचारला. तेव्हा बाई आजी त्याला म्हणाल्या, हे बघ, मी तुला जे प्रश्न विचारले होते त्यापैकी तुझ्याकडे काहीच नाही, न घर न शेतजमीन. हे बघ, नुसत्या प्रेमावर संसार नाही चालत. तिला तुझं नुसतं प्रेम काय कामाचं असं वाटलं असेल ना, आणि म्हणून तिने तुला स्पष्टपणे नकार दिला. तो मुलगा नंतर काही बोललाच नाही, निघून गेला. अशी होती ही बाई आजी. तात्या संध्याकाळी मुलांकडनं परवचा म्हणून घ्यायचे, पाढे म्हणून घ्यायचे. त्यामुळे मुलं अंकगणितात तरबेज झाली होती. त्याचपैकी छोटे छोटे हिशोब सुद्धा शिकवायचे. मुलं जातेवेळी, बयो, वानरांना काही गोड वडी दे, अशी आजोबा बयो आजीला साथ घालत असत. मग बाई आजी काही ना काही मुलांच्या हातावर ठेवत. तात्या निवृत्त झाल्यानंतर त्यांना वाड्यातल्या सगळ्यांनी घरी बोलवलं आणि सांगितलं, हे बघा, मी आता निवृत्त होतोय, काही दिवसांनी मी हे गाव सोडणार आणि कायमचं माझ्या गावी जाणार. सगळ्यांनी ऐकलं. सगळ्यांचे डोळे पाणावले. मुलं तर रडायला लागली. बाई आजी म्हणाल्या, काळजी करू नका, अधूनमधून आम्ही येत जाऊ, हां, आणि फोनवर आपण ख्याली खुशाली विचारूच की. बाई आजींना जास्त करून कातर वेळ झाली ना की त्यांचा जीव कासावीस होत असे. मग बाई आजीचं लक्ष आपचूक त्या आराम खुर्चीकडे जात असे. कधीकधी तिला भासही होत असे की तात्या त्या आराम खुर्चीत बसलेले आहेत. अशीच एकदा तिला आठवण झाली. अशाच सांजवेळी तात्यांनी बाई आजीला चहा करायला सांगितला. तिने जरा रागवल्याचा सूर काढला. म्हणाली, सकाळपासनं 7 वेळा चहा झालाय. या चहामुळे तुमचं जेवणाकडे लक्ष नाही. आता तुम्हीच उठा आणि मला चहा करून द्या. तात्या निमूटपणे उठले, चहा टाकला. पण 10 वेळेला हे कुठे ठेवलंय, ते कुठे आहे विचारत बसले. बाई आजी वैतागल्या आणि म्हणाल्या, तुम्ही बसा तुमच्या जागेवर, मीच आणून देते तुम्हाला चहा. तात्या मिश्किलपणे हसले आणि आराम खुर्चीत जाऊन बसले. हे असं दोघांचं आयुष्य उतारवयात खेळीमेळीने चाललेलं होतं. बाई आजींना आठवलं की तात्यांनी तोंडली भाजी आणली होती. बाई आजींनी तोंडली चिरायला घेतली, पण प्रत्येक तोंडलं आतून लाल दिसत होतं. त्यांचा पारा चढला आणि त्यांनी चिरलेल्या तोंडलीचे तुकडे तात्यांच्या अंगावर फेकले. तात्या चपला घालून बाहेर पासार. संध्याकाळ झाली तरी परत आले नाहीत. तर ही कातर वेळ बाई आजींना जीवघेणी वाटली. उंबरठ्यावर त्या वाट बघत बसल्या होत्या. तेवढ्यात तात्या झिंगत झिंगत घरी आले. बाई आजींना हा नवीन प्रकार माहितीच नव्हता. तात्यांनी बाई आजींवर तोंडसूक घेतलं. तुझ्यामुळे मी दारूचे घुटके पिऊन आलोय. बोलशील मला वाटेल तसं बोलशील. आता इथून पुढे असं बोलशील तर मी असंच करेन. बाई आजींनी रात्र काढली. तेवढ्यात प्राजक्ता, तिचे आई वडील आले. त्यांना सुद्धा हे बघितलं आणि शॉकच बसला. तात्या पिऊन आलेत हे त्यांना पटतच नव्हतं. बाई आजी म्हणत होत्या, माझं नशीब फुटकं म्हणून हे दिवस बघायला लागले मला. प्राजक्ताच्या आईने त्यांचं सांत्वन केलं. प्राजक्ताचे वडील तात्यांना म्हणाले, तात्या, तुमच्याकडनं आम्हाला हे अपेक्षित नव्हतं बरं का. तात्यांनी त्यांना हळूच डोळा मारला आणि सगळ्यांच्या समोर म्हणाले, अहो, मी ॲक्टिंग करत होतो. या वयात मी दारू पिईन का? तरुणपणी कधी मी असला उद्योग केला नाही. उतार वयात कसं काय शक्य आहे?
अहो बाई आजीची मी जरा गंमत करत होतो. यावेळी बाई आजींसकट सगळ्यांनी हास्याचे फवारे काढले. ते सगळेजण त्यांच्या घरी निघून गेले. ते बाई आजीला म्हणाले, "हे बघ, मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तुला मी काही त्रास देणार नाही. मी कधीही तुला छळणार सुद्धा नाही." अशी नोकझोक बाई आजी आणि तात्यात होत असे. वाड्यातल्या सगळ्यांना त्या वृद्ध जोडप्याबद्दल आदरभाव वाटत होता. तात्यांचे एक जुने मित्र एक दिवशी घरी आले. तेव्हा बाई आजी वाड्याच्या ओटलीवर बसलेली होती. त्यांना बघितल्यावर ती आत खोलीमध्ये गेली. बाई आजींनी त्यांना आणून पाणी दिलं. तात्यांच्या मित्राचं नाव जोशी होतं. ते तात्यांबरोबर शाळेत शिक्षक होते, पण ते सांगलीला शिक्षक होते. तात्यांचे ते शाळकरी मित्र. त्यांनी आजींची विचारपूस केली. त्यांनी काही किस्से आजींना शेअर केले. ते म्हणाले, तात्या तसा शाळेत कॉलेजमध्ये मितभाषी बरं का. अहो कुठलीही मुलगी याच्याशी बोलायला आली की यांना घाबरायला व्हायचं. हे ऐकल्यानंतर बाई आजी हसायला लागल्या आणि म्हणाल्या, तसे ते मितभाषी होते, पण शाळेत कसं बोलायचे, कसं शिकवायचे हे काही बाई लक्षात येत नाही. अहो मी 4 वाक्य बोलले की फक्त हूं करायचे. मी एवढी वर्ष संसार केला पण कधी रागावले नाहीत, मोठ्याने बोलले नाहीत. मला आठवतच नाही आहे आम्ही कधी भांडलो. मला दिवस राहिले नाहीत तरी कधी काही भाष्य केलं नाही किंवा मला कधी दूषणं सुद्धा यांनी दिली नाहीत. पण आम्ही दोघांनी ठरवलं होतं की कुठलंही मूल दत्तक घ्यायचं नाही. बसा तुम्ही, मी चहा आणते. ते म्हणाले, नाही नको वहिनी, ही भाजी ठेवून जातोय मी. मला एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी आणून दिली. बाई आजींनी त्यांचे आभार मानले आणि ते निघून गेले. बाई आजींचं तिन्ही सांजेला देवापुढे बसून समोरच्या आराम खुर्चीवर तात्या आहेत असं समजून आठवणींचा उजाळा होत असे. एक दिवशी तात्यांच्या शाळेतल्या हेडमास्तरांकडे श्रावणातली सत्यनारायण पूजा होती म्हणून तात्या आणि त्यांच्या सौभाग्यवती दोघांनाही पूजेला मेहुण म्हणून बोलवलं होतं. त्यांचं तात्यांनी स्वागत केलं. त्यांना बसायला सांगितलं, दूध प्यायला दिलं आणि त्यांना म्हणाले, नाही हे बघा आम्ही काही येऊ शकत नाही. त्यांनी फार आग्रह केला, पण हे दोघं यांच्या मतावर ठाम. हेडमास्तर शाळेतली मोठी व्यक्ती. त्यांनी सांगितलं, हे बघा तुम्हाला यायचं नाही आहे ना, तुम्ही येऊ नका, पण का नाही येणार ते कारण तर सांगाल का नाही. त्यावेळी आम्ही आमच्या गावी सांगलीला घडलेली घटना सांगितली. आम्हाला एका सद्ग्रहस्थानं 16 सोमवार व्रत सांगतेसाठी जेवायला बोलवलं होतं मेहुण म्हणून. आम्ही दोघं गेलो. तिथे गेल्यानंतर एका तिराईतानं आम्हा दोघांना बाहेर नेऊन सांगितलं की कृपया तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. आम्हाला 16 मेहुण मिळालेले आहेत, 17वा मेहुण घालू नये अशी पद्धत आहे आणि म्हणून तुम्ही आत न याल तर बरं. दुसऱ्या दिवशी आम्हाला कारण कळलं की आम्ही निपुत्रिक आहोत म्हणून त्यांनी आमचा पत्ता कट केलेला होता. हेडमास्तर म्हणाले, नाही नाही तुम्ही काही चिंता करू नका, आमच्याकडून तशी वेळ येणार नाही. कृपा करा आमचं आमंत्रण स्वीकारा. मग त्यांच्या आग्रहास्तव आम्ही मेहुण म्हणून त्यांच्याकडे पूजेला गेलो. बाई आजींना तसं कोणी जवळचं नातेवाईक नव्हतं. ती आणि तात्या हे दोघेही आपल्या संसारात रममाण होते. तात्यांना एक लांबची बहीण होती. तशी ती बरंच लांब राहायची, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क काही राहिलेला नव्हता. तिच्या नातवाची मुंजे होती. तिने आम्हा दोघांना आग्रहाचं निमंत्रण दिलं. हा किस्सा बाई आजी तिन्ही सांजेला आठवत होत्या. त्या तात्या आराम खुर्चीत बसलेत असं समजून त्यांच्याशी बोलत होत्या. आम्ही मुंजीला गेलो. त्या बनारसला राहत होत्या, त्यामुळे आम्ही 8 दिवस मुक्काम ठोकला. तात्या नदीत पोहायला एक्सपर्ट. त्यांनी मारली गंगा नदीत उडी. अगदी मस्त पोहत होते. तेवढ्यात किनाऱ्यावरनं बायकांचा आरडाओरडा चालू झाला. तात्याने तिकडे बघितलं तेव्हा कळलं की एक लहान मुलगा नदीत बुडत होता. तात्या काय जोरात पोहत पोहत त्या मुलाकडे गेले. त्याला वरती काढलं. पोहत पोहत किनाऱ्यावर आले. मुलगा वाचला होतो. त्या मुलाची आजी तात्यांना देव माणूस समजून त्यांच्या पायासुद्धा पडली. सगळ्यांनी तात्यांना विचारलं, तुम्ही शहरात राहून एवढं पोहायला कसं शिकला. तेव्हा तात्या म्हणाले, शिकलो अपघाताने. हे पोहणं लहानपणी शिकलो, पण पोहणं विसरू नाही ना शकत. मग आम्ही काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं. आमचे 12 ज्योतिर्लिंगांपैकी बऱ्याचशा मंदिरांचं दर्शन घेऊन झालेलं होतं. बनारसून दोघांनी प्रस्थान केलं. 5-6 दिवस कसे आनंदात गेले नाही. अशी
आजीबाईंची बडबड चालू असताना प्राजक्ता आत आली. तिने बाई आजींना विचारलं, आजी हा कोणाची बोलत होतात? बाई आजी म्हणाल्या, अगं जुन्या आठवणींना उजाळा देत होते. विशेष करून या सांजेवेळी हे आठवतं बघ. आणि मग मी समोर तात्या आहेत असं समजून बोलत बसते. प्राजक्ता म्हणाली, बाई आजी 10-15 बायकांचा ग्रुप तीर्थयात्रेला जाणार आहे, तू पण जा. हां, जास्त नाही, 8-10 दिवसांचीच यात्रा आहे. बाई आजींनी होकार दर्शवला. ती पुढील आठवड्यात त्या बायकांच्या बरोबर यात्रेला गेली. परंतु प्रयागराज इथलं धार्मिक आश्रम बघितलं आणि त्यांनी ठरवलं की इथून पुढचं आयुष्य या इथेच व्यतीत करायचं. बाई आजींनी सगळ्यांना सांगितलं की मी इथेच कायम राहते. वाड्यात प्राजक्ताला आणि तिच्या आईवडिलांना माझा निरोप सांगा. आणि बाई आजी आयुष्याच्या संध्याकाळी प्रयागराजला रममाण झाल्या. श्रोते हो, कथा कशी वाटली कमेंट करून जरूर जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. मुख्य म्हणजे भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशा उत्तम उत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.